थेट जाऊयात मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। भाग्यश्री, आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र मुंबईत सुद्धा पाहायला मिळत आहे। भाग्यश्री, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यानिमित्ताने गणपती आता मी सिद्धिविनायक मंदिरामध्ये आहे आणि सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी झालेली पाहायला मिळते। भक्तांनी इथे गर्दी केलेली आहे। गणपती बाप्पा मोरया या नादाने पूर्ण मंदिर जे आहे ते दुमदुमलेले आहे। खरंतर सिद्धिविनायक मंदिर मुंबईतलं सगळ्यात महत्त्वाचं मंदिर आहे। आपण बघतोय की अनेक वेळेला सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळं असं सांस्कृतिक परंपरा आहे। आपण बघतो की इथे कायमच गर्दी असते। भक्तांना सिद्धिविनायक मंदिरात आल्यानंतर एक वेगळा आनंद जो आहे तो देखील प्राप्त होताना पाहायला मिळतो। आणि आता देखील अंगारिका चतुर्दशीच्या निमित्ताने आज अनेक जे भक्तगण आहेत ते या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। मंदिरे तर्फे जी व्यवस्था आहे ती चोख करण्यात आलेली आहे। गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी मंदिराने एक बाजूला देखील मंडप घालण्यात आला। या मंडपामध्ये देखील तुम्ही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा त्याचबरोबर लहान मुलं असतील बसू शकतात। आपल्याला माहिती आहे मे महिन्याचे दिवस आहेत, प्रचंड उकाडा जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतो। त्यामुळे थोड्या वेळाने जशी गर्दी वाढेल तसं भक्तगणांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने काळजी देखील घेतलेली आहे। ज्या ठिकाणी रांग आहे त्या ठिकाणी पूर्ण मंडप घातलेला पाहायला मिळतो आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर व्यवस्थित गर्दीचं मॅनेजमेंट आहे ते देखील सुरू आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषाने मंदिर देखील दुमदुमलेलं पाहायला मिळतंय। शुभम। अगदी भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।